तर इथे शेंगदाणे घेतलेत, ते नीट करून घेतलेत. एखादा बाद असतो ना शेंगदाणा, तसे बघितलेत, नीट करून घेतले आणि शेंगदाणे ते भाजत ठेवलेत. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर शेंगदाणे अगदी मंद गॅसवर, एकदम लो फ्लेम आहे त्यावर भाजत ठेवलेत. म्हणजे शेंगदाणे काय खमंग आणि खरपूस मस्तपैकी भाजले जातात आतून, नंतर वरून भाजतात आणि आत असे कच्चेच असतात. त्यामुळे जास्त दिवस पण शेंगदाण्याचं कूट टिकतो बघा, नाहीतर मग लवकर असा त्याला वास येतो, खवट असा वास येतो. त्यामुळे अगदी मंद गॅसवर भाजायचे. आणि आता काय होतं, उन्हाळ्यात मला जास्त कूट लागत नाही. मुलांनाच एखाद्या वेळेला शेंगदाण्याचा लाडू पाहिजे झाला तरच लागतो शेंगदाण्याचं कूट, नाहीतर मग पण मी त्यावेळेला काय करते, शेंगदाण्याचे लाडू करायचे असेल तेव्हा वेगळेच सेपरेट भाजते. कारण थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात जास्त लागतं जरा शेंगदाण्याचं कूट. म्हणजे लागत नाही असं नाही, पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ज्या प्रमाणात लागतो त्या प्रमाणात शेंगदाण्याचं कूट लागत नाही. तर थोडेसे होते भाजायचे, पण कूट असावा जरा तरी. त्यामुळे म्हणजे एखाद्या भाजीला म्हणा, आमटीला म्हणा टाकायला बरं पडतं. कारण सगळा संपलाच होता कूट, जरासा करून ठेवला की तेवढाच हाताशी असला की बरं पडतं. आता हे शेंगदाणे मग अशी भाजतच मी काय केलेलं, वेलदोडे होते ना, ते भाजायला घेतलेत. कारण थोडेसे भाजायचे म्हणजे काय, थोडेसे गरम करून घेते आणि मी सालासहित करते. त्यामुळे काय होतं, सालासहित केल्यामुळे भाजून घ्यावे लागतात, म्हणजे जराशी गरम करून घ्यावे लागतात. त्यामुळे पटकन होते पुढं, वेलदोडा पुढं. तर काय करते मी, एका वेलदोड्याच्या पुडीला मी रबर लावलेला दाखवला, तर ते आत्ता ह्या महिन्यात आणलेलं ते, आणि त्याच्या आधीच्या महिन्यातलं पण जरासं होतं तेही घेतलं. म्हणजे थोडेसे ठेवलेले बरे पडतात, अख्खे वेलदोडे पण लागतात ना, त्यामुळे त्यातले थोडेसे ठेवले. आणि आता घेतले धणे भाजायला. धण्याला पण जास्त वेळ लागत नाही. इतर वेळेला काय करते, वेलदोडे आधी भाजते, ते थंड करत ठेवते, वेलदोड्यानंतर धणे घेते आणि मग शेंगदाणे सर्वात शेवटी. म्हणजे तोपर्यंत ह्या सगळ्या पूड ज्या असतात ना त्या कशा करून होतात. थंड वगैरे वेलदोडे लवकर होतात, कारण शेंगदाणे थंड व्हायला बरेच वेळ लागतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा वेलदोड्यांपेक्षा जरा जास्तच प्रमाण असतं ना शेंगदाण्यांचं. या तिन्ही गोष्टींची पावडर म्हणा, कूट म्हणा करून ठेवायची. त्यात सगळ्यात जास्त वेळ लागतो ना तो शेंगदाण्याला, आणि धण्याला मात्र जास्त वेळ लागत नाही. धणेही पटकन होतात भाजून. आणि आज आहे रविवार, आणि रविवारी ना संध्याकाळी खूप मोठा पाऊस आलेला, वळवाचा पाऊस संध्याकाळी. त्यामुळे लाईट वगैरे गेलेल्या आणि अंधारून खूप आलेलं. म्हणजे 5 वाजतात, संध्याकाळी 7 वाजतात तसंच झालेलं होतं काहीचं वातावरण. आज मात्र शेंगदाणे आधी घेतले, भाजतच मग वेलदोडे काढायचे होते, ते वगैरे सगळं काढून घेतले. धणे काढून घ्यायचे होते आणि म्हटलं धण्याची पूड सगळंच करावं एकदम. तर आता वेलदोड्याची पूड करून घेते, म्हणजे वेलचीची पूड. तर त्यात थोडीशी साखर टाकली, त्यामुळे बारीक छान होतं एकदम आणि वेळही लागत नाही. हे असं बारीक करून घेतलेलं आहे बघा. आणि आता हे चाळून घेते. पुरणाची चाळण आहे ना ती घेतली आहे, आणि त्यातून हे सगळं चाळून घेते. आणि सालीसहित केली तरी वर जी साल थोडंसं अगदी उरतं बारीकसर, तर ते टाकत नाही. तर त्याचा काय उपयोग करते ते पुढे दाखवते. कारण आणि एकदा मी शेअर केलेलं की बाबा त्याचं काय करते मी, तर तेही आता शेअर करते. कारण बऱ्याच दिवसांपूर्वी केलेलं होतं, जवळजवळ वर्ष होत असेल त्याला पण. तर ते दाखवते की बाबा काय करायचं. ही वेलदोडा पूड जी खाली चाळलेली आहे ना ती भरून ठेवायची बाटलीत, भरून ठेवणार. आणि हे आता वरती जे उरलेलं आहे बघा, तर ते काय करणार, हे आपली चहापूड असते ना, चहा पावडर, त्यात थोडी टाकली. आणि पुन्हा आता संपत आलेली भरायचीच आहे मला, तर हे सगळं असं मिक्स केलं. त्यात पुन्हा चहापूड भरणार थोडीशी. एकदम सगळी भरली तरी चालते, गेल्याला तशीच केलेली मी, पण ते काही वेळेला बरणीत असं शेक करताना हे होतं. त्यामुळे आता यात चहापूड ओतून घेतली बघा, चहा पावडर ओतते. तर त्यावर आणि पुन्हा थोडीशी वेलदोडा पूड, म्हणजे जे काय वरचं जे राहिलेलं असतं ना सालीचं ते वरती राहतं चाळणीवर. आणि मग ते आपण असंच ठेवलं तरी टाकणं होत नाही बघा. वेगळं जरी डब्यात ठेवलं ना तरी लक्षात राहत नाही एखाद्या वेळेला. मग असं चहापूडमध्ये मिक्सच करून ठेवलं की ते त्याबरोबरच जातं. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे वेलदोडा आपण खाल्लेला, म्हणजे वेलदोड्याचं प्रमाण जास्त असलेलं बरं, थंड असतो वेलदोडा. तर पुन्हा असं मिक्स केलं पुडीमध्ये, तर असं थोडं थोडं घेऊन मिक्स करून घेते. त्यामुळे ते काय होतं, सगळ्या पावडर इकडे, म्हणजे सगळ्या पावडरमध्ये लागतं. शेक केलं भरून एकदम तरी चालतं, म्हणजे सगळी टाकायची आणि बाटली एकदम हलवून घ्यायची असं केलं तरी चालतं. पण टोपणामध्ये वगैरे राहिली ना तर ते आपण उघडायला गेल्यावर पडतं त्यातलं, म्हणून म्हटलं असं करावं. तर ही अशी भरलेली आहे बघा. आता चहापूड म्हणजे घालायला पुन्हा वेगळी नको, वेलदोड्याची पूड किंवा वेलदोड्याचं काही जरीही राहिलेली पावडर असती वरची आणि ती घालायची म्हटली तरी पुन्हा कंटाळायला होतं. त्यापेक्षा हे असं असलं की त्यातून आपोआप जातं.
तर चहासाठी आपली चहापूड मस्तपैकी तयार झालेली आहे आणि पुन्हा टोपण काढते, म्हणजे चमचा विसरलेले घालायचा, तर ते घालून पुन्हा टोपण लावलं. आणि हे आता धनेपूड, तर धनेपूड पण चाळून घेते. जिरेपूड शिल्लक आहे, कारण उन्हाळा चालू व्हायच्या आधीच थोडंसं जास्त करून ठेवलेली, त्यामुळे जिरेपूड बरीचशी शिल्लक आहे. पण धनेपूड संपत आलेली, म्हटलं धनेपूड करून घ्यावी. आणि धनेपूड पण लागते ना बरेच प्रमाणात, कारण जिरेपूड उन्हाळ्यात जरी लागत असली तरी जिरेपूड 1 चमचा घातला, समजा मसाले भातला कशाला, तरी ही 2-2.5 चमचे धनेपूड घालावी लागते. आणि जिरेपूडपेक्षा कधी धनेपूड जास्त लागते, फक्त उन्हाळ्यात मात्र जिरेपूड जास्त लागते असं होतं. तर हे आता चाळून घेतली आणि वर हे असं जरासं राहिलेलं आहे, तर ते आपण भजी किंवा काहीतरी केलं किंवा मसाला जर वाटत असेल आपण ना, मिसळचा म्हणा, मटणाचा म्हणा, कसलाही वाटत असेल तर त्याच्यात ही टाकली वरची भरड तरी चालते, किंवा भजीमध्ये टाकली तरी चालते. तर ती ठेवायची भरून तशीच वेगळी. मिसळमध्ये वगैरे टाकत नसेल तर भज्यात घालून बघा, मस्त होतात भजी, चवीला छान होतात धनेपूडमुळे. आणि हा आता शेंगदाण्याचं कूट करून घेते. तर आज आहे मदर्स डे, आणि आपली तशी हे नसली तरी आपल्या मुलाच्याच पहिल्यापासून ट्रेनिंग बाबा आई वडिलांची हे करायचं असं हे आहे. पण या मुलांचं हे असतं की करायचं सेलिब्रेशन सगळ्यांचं बघून. आपल्याला फक्त नमस्कार करणे किंवा आदर करणे हेच आहे, किंवा त्यांच्या विचारांची आपण हे करणे, त्यांचे जे काही विचार आहेत किंवा अनुभव आहेत ते घेणे असं आहे. पण हे आता मुलांना नवीन वाटतं की बाबा सगळ्याचं बघून करावं सेलिब्रेशन. तर आपण नाही जरी म्हटलं तरी व्हेज बिर्याणी केलेली माझ्यासाठी. व्हेज म्हणजे मदर्स डे होता, तर तू काय काम करतो, ह्यावेळी तरी केक केला आहे स्वतः. तर त्याने केला म्हणतो, तर ते काय आणून दिलेलं नाही, आणून पाहिजे होतं त्या ॲक्च्युअली, तर त्याने आणून दिलेलं नाही, फक्त खाण्याचं काम करतो तो. तर तिने केलेलं आहे. आणि गाऊनमध्ये तुम्ही बघितलं आता व्हिडिओ, हे त्याने आणलेलं आहे, तर त्याला फक्त हे मिळणार आहे, फक्त हे जे वरचं आहे ते त्याला मिळणार असतं. तर आता पण गाऊन आणलं, पण त्यांचं म्हणणं होतं की नाही करूया, म्हणून मग आता ड्रेस घातला. काय चाललंय बघितलं, केले तिने, तिला म्हणते येते ये, तर कपडे घालावे, बाकी सगळं करायला पाहिजे, म्हणजे टी शर्ट वगैरे आहे तर हा म्हणजे असू देत, कशाला पाहिजे ती आपण मोठे कशाला पाहिजे जाऊ दे, म्हणजे करायला तर काही नाहीये ऍक्च्युली, पण अशा याच्यात पुढं पुढं कसं करायचं. फोटो काढायचा ना, तू कुणाचा फोटो काढायचा आहे? ऐक ना आता फोटो पटपट काढावे. बरं ऐका बरोबर चमचा तू येणार नाही, आपण बस तू येणार नाही तुम्हाला बरोबर देईन मी एकदम सुनी सुंदर तेवढंच द्यायचंय, आणले आणि फक्त हे वरच खायचं त्याला खूप आवडतो की हे म्हणजे सगळंच आवडतं, गुलाब आवडतो, झालं की नाही कसं आहे सुनी ते चालू आहे ना, काय माहिती. आणि एकदम सुंदर झालेला आहे, लेगीजने केलं एकदम टेस्ट वाली. घरी गेला की फरक पडतो. आणि हा असा केक झालेला बघा, जवळून दाखवते, कारण मग अशी जवळून दिसला नसेल. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.